हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ 26 जानेवारीचा आहे, पण टाकलाच नाही, खूप लेट झाला. आणि मी टेरेसवर गेले होते. खूप छान सूर्योदय झाला होता आणि जास्वंदीच्या झाडाला पण खूप छान फुलं लागली होती. आता ती छाटणी केल्यामुळं फुलं मस्त लागायला लागलीत झाडाला. आणि जरा कडीपत्त्याचं झाड पण थोडंसं हे झालं खराब, पण व्यवस्थित कामापुरते निघतात. आणि ही रांगोळी काढलेली मी 26 जानेवारीला असे तिरंगा काढला होता. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. मी याची एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय, रील टाकलेली आहे याची. आणि असं म्हणजे थोडेसे मनानच काढलेली आहे ही. कशी काढली ते सांगा. आणि असं सुंदर वाटते काढल्यानंतर ही रांगोळी. आणि चपात्या करून घेतल्यात मी. आता हे भाकरी बनवत आहे. चपात्या झाल्यात आणि हे 5-6 भाकरी बनवायच्यात मला. हे आमच्या इथे एक जणाचा असं मृत्यू झालेला आहे, म्हणजे पाहुण्यातलेच आहेत ते. त्यामुळं त्यांच्या घरी स्वयंपाक द्यायचा आहे. सासूबाई इथं बेसन हलवत आहेत, म्हणजे पिठलं करत आहेत. पिठलं भाकरी द्यायचे त्यांच्यात. असं कोणाचं काही डेट झाली तर असं स्वयंपाक देतात तिथे. आणि नंतर मी सोमवार सोडायचा म्हणून भाजी कमी पडते म्हणून वांग्याची भाजी करत आहे, साधी सिंपल. जास्त काही नाही, आपलं रेग्युलर मसाले खोबरं टाकून, काय कुठे नाही टाकलेलं त्याला. आणि अशा पद्धतीनं साधी अशी वांग्याची भाजी करून घेतली मोकळी. अशी साधी सिंपल केल्यावर चवीला पण खूप छान होते. जास्त काही मसाले नाही वापरल्यानंतर त्याचं व्यवस्थित चवीला पण खूप छान लागते. झटपट केले की चवीला पण खूप छान होते भाजी. थोडंसं पाणी घातलं आणि वाफेवरच वांग्याची भाजी शिजू दिली, थोड्याशा पाण्यातच. आणि तशी शिजू दिल्यानंतर खूप छान झाली पण मोकळी. आणि खोबरं टाकल्यामुळं ह्याला खूप तेल सुटलं. आणि हे एका लहान मुलीची ओढणी आली होती पिकोला, तिची ओढणी पिको करून घेतली. आणि ओढणी पिको केल्यानंतर मग माझी पण एक साडी पिको करायची होती, तिला पण मी पिको करून घेतलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.